निकाळजे आरपी आठवले पक्षाचा कामगार आघाडीचा मराठवाडा अध्यक्ष आहे। या ठिकाणी वसमत तालुक्यात हयातनगर या ठिकाणी आमच्या बौद्ध समाजाची आणि बौद्ध धर्माची सामाजिक अस्मिता असलेला पंचशील ध्वज हा गावातल्या जातीवादी गावगुंडामार्फत उखडण्यात आला। त्या उखडण्यासाठी आमच्या या बौद्ध बांधवांनी आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी संबंधित हट्टा पोलीस स्टेशनला याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी असलेले संग्राम जाधव हे पोलीस उपनिरीक्षक यांनी जाणून बुजून या आंबेडकरी समाजाला दुर्लक्ष केलं आणि पोलीसची खाक्याचा रुबाब दाखवून या लोकांना बाजूला भीतीचं वातावरण तयार करून गावगुंडाच्या जेसीबीच्या आधारे तो तिथला पंचशील ध्वज हा उखडण्यात आलेला आहे। त्या लोकशाहीच्या काळामध्ये आंबेडकरी जनतेवर आज हा झालेला जाणून बुजून अन्याय आहे। या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी रिपब्लिकन चळवळ ही कधी शांत बसणार नाही। म्हणून आंबेडकरी चळवळ व आरपी आठवले पक्षाकडून असे आवाहन करतो की ते काय त्यांचं नाव जाधव साहेब संग्राम जाधव यांची तिथून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावी। तसेच त्या गावगुंडावरला शोधून जातीवादी अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर अट्रॉसिटी कायद्यावर त्यांना गुन्हे नोंदवावे। अन्यथा आम्ही तर आज निवेदन डीवायएसपी साहेब आणि आयजी साहेबांना निवेदन देत आहे की त्यांना गावगुंडांना अट्रॉसिटीचा गुन्हा व त्या संग्राम जाधव यांची तात्काळ बदली जर नाही केली तर 21 तारखेला हजारो भीमसैनिकांकडून तीव्र आंदोलन तयार करण्यात येईल आणि जर याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटतील याची पूर्ण जबाबदारी शासनावर आणि या पोलीस अधिकाऱ्यावर राहील। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। लिहिलं पाहिजे नाही तर हॅलो ते हयातनगर गाव आहे आपल्या आटा पोलीस स्टेशन मध्ये। तिथे 10 वर्षापासून एक पंचशिलेचा ध्वज होता, तर नंतर त्या ठिकाणी दुसरे ध्वज लावण्यात आले। मग नंतर काहीतरी ते ध्वज तिथं काढण्यात आले। तर आमच्या बौद्ध मंडळीचं म्हणणं असं आहे की त्या महिला उपोषणाला बसलेले आहे, त्यांचं म्हणणं आमचा ध्वज अगोदरपासून होता, नंतर त्यांचे ध्वज तिथं लावण्यात आले। तर काय माहिती आहे का आपल्याला काय काय बाजून डीवायएसपी आणि एसडीएम इन्क्वायरी करतात सर, आणि इन्क्वायरीमध्ये असं सांगतोय की तिथे एक झेंडा होता अगोदर, तिथे मिरवणूक सुरू होते सांगते। त्या जागी मग कोणी पाठी लावली, कोणी दुसरा झेंडा लावला होता, सामाजिक तेढ निर्माण होत होती। त्यामुळे ग्रामपंचायतने पत्र दिलं जाईल व इथं सामाजिक तेढ निर्माण होते, तर तहसीलदारांनी मिटिंग घेतली होती।